4,000च्या बोकडाला 2,000 रुपये खर्च करून 10,000 मध्ये विकण्यात मजा नाही भाऊ बोकड पालनामध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, मी पण 8 बोकड आणले होते, 34,000ला आणले, 76,000 विक्री केली. मला वाटलं दुप्पट नफा आहे म्हणून मी परत 10 बोकड आणले निलंग्याहून आणि येणेगुरून, म्हणजे निलंगा तालुका आहे, उमरगा तालुक्यात येणेगुरला बाजार भरत असतो. आणले पण त्याच्यामध्ये डिवर्मिंग वगैरे केली. त्याच्यामध्ये 4 बोकडाचे नुसते केसच वाढले, नुसतं पोटाळ झालं बोकड. आपण ते शेवटचं बोकड विक्री केलं बघा, त्या बोकडासारखे झाले. त्याला 1500चे प्लस, म्हणजे 1500 तर 100% 1500 रुपये खर्च आलेला होता. त्याला सोयाबीन खाऊ घातलं, त्याला करड्याची पेड खाऊ घातली घण्याची, त्याला दररोज 10 ml कॅल्शियम पाजलं. इतका खर्च करून 5 महिने संगोपन करून 3-3, 4-4 महिन्याची बोकडं आणून 8-9 महिन्याचे झाले होते. आणि कुठेतरी व्यापाऱ्यानं मागितलं होतं 7,000ला. आता तुम्ही सांगा, 4,000चं बोकड आणलं, त्याला 1,500 खर्च केला, कुठेतरी 500-1000 जर मागं जर सुटत असले तर बोकड पालन परवडते का सांगा तुम्ही. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 10 जरी बोकडं जर तुम्ही आणले, त्यातलं एक जरी बोकड जर मेलं, विषय संपला, मागचं पुढचं सगळं बरोबर होऊन जाते, काही उरत नाही बोकड पालनामध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्यामधले 10 मधले 3-4 बोकडं सर्रास वाढतच नाही. तो काही खाऊ घातला तर माझं पण तसंच झालं, अजिबात बोकडं वाढलेच नाहीत. आणि आता बोकड पालन म्हणल्यानंतर काय मुख्य उद्देश काय आहे, तिचं वेट गेन करणं, खणक्या म्हणजे चांगलं निबर बोकड करणं, विक्री करणं, म्हणजे काय करणं, त्याला खुराक देणंच आहे. खुराक द्यावंच लागेल, त्याला कॅल्शियम द्यावंच लागेल. आणि देऊन काय भाव नाही, काय नाही व्यवस्थित तिचं. त्याच्यामुळे होते काय, समजा एक शेळी घेतली, त्याला 2 बोकड झाले, मस्त जर दूध पिऊन जर चांगलं वाढले, दासत न खाता. कसं आहे, आता समजा दूध तुटले जर तुम्ही बोकड आणले, ते दासत खाते, किती जरी त्याला सांभाळलं, दासत खाल्याचं असलं की त्याच्या ऑटोमॅटिक पासोळ्या उघड्या पडतात, थर ते म्हणजे एकदम खराब होऊन जाते बोकड. त्याला कितीही खाऊ घाला. मग सांगायचा उद्देश एवढाच आहे की बोकड पालनामध्ये कसं आहे, झाला तर झालं, म्हणजे झाला नफा तर झाला, नाहीतर मागचं पुढचं बरोबर पण होतंय. आणि मागलच्या बॅचचं जेवढं परवडलेलं होतं जे काय ते ह्याच्यामध्ये लॉस होऊन जाते तेवढं. कारण बघा, जर 4,000च्या बोकडा जर 1,500, 2,000 जर खर्च झाला आणि तू बोकडा 8-9,000ला, 10,000 जर विक्री केला, तर सुटायलेत किती मागं 3,000 ते 4,000 रुपये, ते पण 5-6 महिने संगोपन करून. मग तेवढं करण्यापेक्षा तुम्ही 2-3 जर शेळ्या जर ठेवल्या तर आहे तो पूर्ण आपल्याच नफा आहे ना. समजा 2-2 पिले दिली, बरं समजा चला शेळी गाबडली सुद्धा तुमची, किंवा काहीतरी झालं, शेळी परतली, काहीतरी अडचण झाली तरी, आणि परत शेळी गावात जाणार आहे, परत पिल्ले देणार आहे, परत आणि काहीतरी होणारच आहे ना. सांगायचा उद्देश एवढाच आहे की डायरेक्ट शेळीला जे वाढलेले जे पिल्ले असतात, शेळीला वाढलेले पिल्ले, त्यांचं संगोपन चांगलं होतंय आणि एक नंबर असते. बोकड पालनामध्ये होतंय का, बोकड पालनात ती खराब होणार बोकडं, 2-3 बोकडं गिळ्या पोटाचेच होणार, आणि 2-3 बोकडं होणार टॉपचे. ते 2-3 बोकडं टॉपचे होऊन मग ह्या मागचा खर्च वगैरे काढलं ना, काही उरत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, शेळी पालन. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मी बोकड पालन केलं होतं त्यावेळेस जर मी 2 ते 3 जर शेळ्या घेतल्या असत्या ना, तर हा पूर्ण कंपाऊंडमध्ये नुसत्या माझ्या शेळ्या राहिल्या असत्या. होते का, एकदा बोकडाची विक्री केली, विषय संपला, काहीच नाही, आपला फार्म रिकामा. मी अशा गोष्टी होतात बोकड पालनामध्ये. आहे हे बघा, बऱ्याच जणांना बोकड पालन परवडलेलं आहे, मला पण एक बॅचला परवडलेलं होतं. आणि ज्या लोकांनी अजून बोकड पालनाचा अनुभव घेतलेला नाही, त्यांनी 21 बोकड पालनाचा नक्की अनुभव घ्या. कसं आहे, अनुभव घेतलं की तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्ही हे करू शकता. सांगायचा उद्देश काय ना, बऱ्याच जणांच काय बॅच आणतात, एक 10 बकऱ्याची बॅच आणली, मग नंतर व्यवस्थित त्याची विक्री केली. बरेच जण करतात, परवडत पण असेल, पण पर्सनली मला तर अजिबात परवडलेलं नाही बाबा बोकड पालन. मी 2 वेळेस केलेलं होतं. पहिल्यांदा परवडल्यासारखं वाटलं, नोव्हेंबरमध्ये आणले आणि गावची यात्रा असते एप्रिलच्या एंडिंगला, त्यावेळेस विक्री केली होती 8,000ला, 9,000ला, 10,000 पर्यंत. त्यावेळेस मला पण वाटलं की मस्तपैकी परवडते, आणायचं 3-4 महिने हे करायचं, कुठं ते शेळी आणा, ते पिल्ले होणार, ते घाण, आणि ते रोगराई, सर्दी, खोकला, हागवण, हे असं होतंय. म्हणून थोडंसं बोकड पालनाकडे मला चांगलं हे वाटलं. बहुत 10-20 बोकड आणायचा प्लॅन होता. पण मला जेव्हा मी स्वतः अनुभव घेतला त्यावेळेस मला लक्षात आलं की ते दुरून डोंगर साजे भाऊ, मजा नाही बोकड पालनामध्ये. सरळ शेळी पालन ही बोकड पालनाला ऐकणार नाही. हे बघा, 10 जर तुम्ही बोकड पालन जर करत असाल, 10 बोकड, त्याला 2 ते 3 शेळ्या सुद्धा तुमच्या ऐकणार नाहीत. बघू शकता, मस्त नियोजन आहे आपल्या शेळ्या. सकाळी लवकर सोडलेल्या शेळ्या आज आपण. तर इस्माईल जातो ट्रॅक्टर घेऊन, पेरणीची तयारी करतोय सध्या. ठीक आहे. आणि एक गोष्ट, हे जे बोकड आहेत ना, ह्या बोकडाचं वजनाचा व्हिडिओ येणार आहे 2-3 दिवसामध्ये 1 नंबरमध्ये. तर ते पण रेव्हल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. बोल काय तर, व्हिडिओला लाईक करून घ्या. मजा लई समाधान आहे शेळी पालनामध्ये, तुम्हाला खरं सांगतो, एवढं करमते. कारण कसं आहे, हे जनावर असतात मुख्य जनावर, त्याच्यामुळे आपल्याच ऐकून घेतात, पुढचं काहीच बोलत नाही. पुढचं माणूस पुढचं जनावर ऐकून घ्यायला लागले की भारी वाटते.
भारी आहे वातावरण एकदम. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढं खाली सबस्क्राईब तेवढं बटन दाबून घ्या, कारण डायरेक्ट मी मुद्द्याला हात घालत असतो. ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, हे करून घ्या. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, उगाच बिना कामाचा टाइमपास करण्यात मजा नाही भाऊ. टॉपिक टू टॉपिक बोलणं महत्त्वाचं आहे, मुद्देसूद गोष्टी बोलणं महत्त्वाचं आहे. तर कसा वाटला ते पण व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.